हँडसम आहे. तुझे गोबडे गोबडे गाल, तुझ्या गोबड्या गोबड्या गालावरची कुरडी कुरडी दाढी, तुझे गुंतलेले केश, मला तू खूप खूप आवडते. तने खबर, तू जर कधी दुसऱ्या मुलीकडे असे बघितले नाही तर હું તને मारी नाखीश. कारण तू फक्त माझा आहे. माझा ढोकला, माझा पापडा, माझा पात्रा. तुम्ही पण फक्त माझीच आहेस. किंजल, आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. आय लव्ह यू 3. I love you 4, give me more. I love you 4, give me more. हाय हाय, जो तुझ्या प्रेमात तर मी कविता पण करायला लागले. ही कविता होती? नाही, मला खूप आवडली किंजल, बहुत सरस. आवडली रे. मग तू कधी सांगणार? काय? आपल्याबद्दल तुझ्या घरच्यांना. घरच्यांना? हा तो. अरे तने खबर, माझ्या पप्पांनी ना माझ्यासाठी मुलं बघायला सुरुवात केली. सुरत वरनं 4, अहमदाबाद वरनं 6 आणि वडोदरा वरनं 7 मुलं बघितलीत. कधी पण माझा बँड वागेल. तू असं नको ना बोलू. आपलं ठरलंय ना, मी आता सेटल होईन आणि मग आपण बोलू. तू ह्या स्पीडने कधी सेटल होणार चिन्या? आणि मी किती वाट बघायची. तने खबर, जो सुरतचा छोकरा आहे नाही, त्याच्याकडे 2 दुकानं, 4 गाड्या आणि 5 बाईक आहेत. आणि जे वडोदरावाले हे ने, त्याचे 2 फॉरेनला बिझनेस आहेत. 2 फॉरेनला कुठले? अरे इथले फॉरेनला 2 बिझनेस आहेत. अरे ला. हो, मी फक्त हो असे म्हटले ने की ते मला असे घेऊन जातील. पण त्याने खबर, मला नाही जायचे. मला तुझ्यासोबत राहायचे. माझा ढोकला, माझी पुरणपोळी, माझा पापडा, माझी अळूवडी, माझा पात्रा, माझी शंकरपाळी, माझा उंदिओ, माझी. राहू दे, उद्या सुचेल. तू इथेच थांब, मी जाऊन येते जरा. किंजल, मी बोलतो. हा, मी करतो प्रयत्न. जाऊ नकोस. 700 पक्का पक्का. सांभाळ, अशा सरळ जा, तिथे राईटलाच आहे. काय? शकू मावशी. मासी, आता रे मासीच आहे. मासी नाही, मावशी. हाय हाय मासी. हाय हाय. मावशी, ही माझी फ्रेंड आहे किंजल. आणि किंजल ह्या शकू मावशी. नंदू काकी आहे ना, तिची बेस्ट फ्रेंड आणि सिटीच्या सासू. नाईस मीटिंग यू मासी. सेम हिअर. मावशी, तुम्ही इथे? माझं इथे जरा एक काम होतं. पण तू इथे काय करतोय? हा, मला भेटायला आले. नाही, माझं पण काम होतं. पण तू तर बोलले की तू मला भेटायला आले. काम? किंजल, रेवा दे. अरे वा, गुजराती पण शिकलास तू? हा, तो मी शिकवले. मावशी, तुम्हाला उशीर होत असेल ना? नाही, होतोय. येते मी. बाय बाय बाय. ओ मासी, तिकडे कुठे जाते? तिथे रस्ताच संपते. तिकडे एक हॉस्पिटल आहे. પછી ती येईन. बघ, विचाराच्या नादात विसरूनच गेले. ऍक्च्युली घरीच जात होते मी. तुम्हाला कुठे सोडू का? नाही नाही, नको मावशी, आम्ही जाऊ ना. ए नानाशू, हा हा, सोडा ने. ते दादरच्या आगळपट्टी सोडून द्या मला. तिथून आपण ट्रेनने जाऊया. अच्छा, दादरला जाताय? चला सोडते, बसा गाडी. मावशी, तुम्हाला उलट पडेल. राहू काही उलट नाही, वाटेतच आहे. चला बसा बसा गाडीत बसा. या बोलत राहते. माशी बोलते ना तर चालायचे. मोठ्या लोकांचे ऐकायचे असते. बसा गाडीत. जाऊया नाही तर म्हणजे जो जो गाडी तो जो. हाय हाय, येऊ बसते आधी तर जाऊ. मावशी, कुठे गेल्या? इकडे पण नाहीये, घरातही नाहीयेत कुठे.
मगाशी मला वाटलं तरी त्यात अपसेट आहेत म्हणून. डॉक्टरकडे जायला नाही म्हणतात, कळणार कसं? नाही, काहीतरी चुकतंय. मला इतकी का काळजी वाटते? डॉक्टर शानबाग मावशी हॉस्पिटलमध्ये गेले असतील का? पण एकटं जाण्यासारखं काय झालंय? बाकी ओम दादा स्वीटू कशा आहेत मावशी? मजेत आहेत दोघे. ए ड्रायव्हर बाई, जरा एसी वाढवा ने आणि ना गाणं पण लावून टाका, असं एकदम हॅपनिंग. सुमन आणि शरद बरे आहेत ना रे? हो. एकदम सरसचे. काय? गाडी, तुमची गाडी किती सरस आहे. तुम्हाला तर किती मजा वाटत असेल ने तुमच्याच गाडीत तो असे फिरायला. तो थंड थंड. ए ड्रायव्हर बाई, जरा गाण्याचा व्हॉल्यूम वाढवा ने. ला 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 ला. रुपेरी रे तीना ताड़ी ना जंगल में आवजो. हे रुपेरी रे तीना ताड़ी ना जंगल में आवजो. जंगल में आवजो, गरबा रमजो. ए हेलो, जंगल में आवजो, किंजल. गरबा दांडिया रमजो, दांडिया रमजो. किंजल, किंजल गाणं ऐक ना, तू गाऊ नकोस. गाव दे ने चिनुडी. असे शांत शांत बसून ट्रॅव्हल करायला किती बोर होते. अगं नाही बसायचं, झालं, उतरायची वेळ आली आता आपली. शकूमावशी आम्ही जाऊ इथून. नाही, सोडते ना तुम्हाला घरापर्यंत. अहो नाही, मी म्हटलं नाही का तुम्हाला आमचं काम आहे ते इथेच आहे, ते करून निघू आम्ही. हा हा दादा 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 गाडी इथेच साईडला घ्या. इथे इथे इथे. हा थँक्यू हो मावशी. खूप मजा आली या. पण ना अशा बाहेर आल्यावर ना एकदम गरम गरम व्हायला लागली ना चिनू. पण थँक्यू मासी. वेलकम. चिन्या, घरी सगळ्यांना सांग विचारलंय. हा. चल बाय. बाय बाय. किंजल, काय गरज होती लगेच जाऊ त्यांच्या गाडीत बसायची? तो શું થયું? તારી માસી છે ને? अरे माझी मावशी नाहीये, म्हणजे ती नलू काकीची फ्रेंड आहे, मी त्यांना मावशी म्हणतो. अरे गांडा, मग तर तू तिला मम्मी म्हटलं पाहिजे. तुझी बेनची सासू એટલે मम्मी ने. हाय हाय, तू तर केटला लकी आहे. तुझी बेन इतक्या श्रीमंत घराची सून आहे. केटलं सरस. अरे काय सरस, माझी गोची झाली ना. मावशीने सुटूला काय जाऊन सांगितलं म्हणजे? नाही, मावशी सुटूला काय सांगतील त्याच्या आधी मीच सुटूला कॉल करतो आणि सांगतो की त्यांना आपण दिसलो करून. लागत का नाहीये फोन? हा चिन्या बोल. स्वीटू कशी आहेस? मी बरी आहे, तू कसा आहेस? अरे मी भारीच आहे, तुला माहितीच जरा. बाकी घरी कसे आहेत सगळे? ओम दादा, रॉकी दादा वगैरे छान आहेत ना सगळे? चिन्या सगळं छान चाललंय. मी तुला नंतर फोन करू का? मी जरा घाईते, प्लीज. हा बाय. हा नाही नाही, ऐक ना ऐक ना ऐक ना. बोल. अगं काय झालं स्वीटू, ते म्हणजे काय झालं, मी आणि माझी एक मैत्रीण आम्ही मुंबईला आलो होतो कामासाठी. कामासाठी. काय करू मी? तर काय पटकन बोल प्लीज. तर आम्हाला शकूमावशी भेटल्या. म्हणजे त्यांनीच ड्रॉप केलं मला, आम्हाला त्यांनीच ड्रॉप केलं. काय म्हणालास तू? शकू मावशी भेटल्या? कुठे भेटल्या? आता मला काय मुंबईचं जास्त माहित नाहीये, तुला तर माहितीये ना.
पण ते हॉस्पिटल होतं इथे एक. सिटी हॉस्पिटल. हा सिटी हॉस्पिटल होतं तिथे भेटल्या. हॅलो, म्हणजे आम्ही कामासाठी आलो होतो स्वीटू. सिटी हॉस्पिटल. हॅलो हॅलो स्वीटू. म्हणजे मावशी डॉक्टर शानबागला भेटायला गेल्या. मावशींना काय झालंय नक्की? त्या कोणाला न सांगता का गेले डॉक्टरला भेटायला? स्वीटू, तू इथे अंधारात एकटीच काय बसलीस? तुमची वाट बघत होते. कुठे गेला होता तुम्ही? आणि तुम्हाला बरं नाहीये, प्रवासाचा थकवा आलाय असं म्हणालात ना, मग कुठे गेलात न सांगता? ते मैत्रिणीकडे गेले होते जरा. अशा अचानक? अगं तिचा कॉल आला, मला म्हणाली येतेस का? मी पण घरी बसून कंटाळले होते, गेले. हो, पण तुमची तब्येत बरी होती ना, मग न सांगता का गेला? अगं घरात बसून काय करणार होते ना मी, म्हणून गेले. आणि काय ग, एकामागून एक प्रश्न विचारत सुटलीस. तू माझी सासू आहेस की मी तुझी? मावशी, काय? तेच. हे काय? मला नाही माहित. मगाशी मला खोलीत सापडलं. कोण आहे डॉक्टर शानबाग? असेल कोणाचं तरी. आता घरात एवढी नोकर माणसं आहेत, कोणाचं तरी पडलं असेल. मावशी, सगळे नोकर सुट्टीवर आहेत, त्यामुळे त्यांच्यापैकी कोण इथे येण्याचा प्रश्नच नाही. आणि मला चिन्याचा फोन आला होता की तुमची भेट झाली. हो का? हो, चिन्या भेटला होता. अगं अचानकच भेटला. म्हणजे स्वीटू, म्हणजे मी तुला बऱ्याच दिवसापासून काहीतरी सांगायचं म्हणत होते. म्हणजे कशी सांगू तेच कळत नाहीये. काही दिवस मी ते तू आता म्हणालीस ना, मी ऍक्च्युली खरं तर सांगणार होते तुला, पण आई, स्वीटू, हे मला काय मिळालं? कोण आहे हे? अगं हे बघ, ही आई आहे, आम्ही आहे आणि मालविका ताई आहे. आई तुला आठवतंय? त्या दिवशी काय गडबड झाली होती अगं. आठवतंय तुला हा फोटो? हे म्हणजे काय? त्या दिवशी मला आठवतं ना, ऑर्डर चुकीची केली होती आणि ऑफिसमधून मला एक निरोप आला होता. मी घाईघाईत निघणार होते, पण तायडी हट्टालाच पेटली. तायडी म्हणाली नाही, मला आत्ताच्या आता फोटो काढायचा. आणि तेव्हा आपण हा फोटो काढला होता, राईट? आठवतंय मला. आणि मी दिवसभर रडत होतो. मला काहीच कळत नव्हतं की मी का रडतोय. उगाचच रडत होतो मी. तुला माहितीये, आई म्हणायची की ओमकारला रडायला आणि हसायला कारण लागत नाही. इतकं आठवतं तुला लहानपणीचं? ऑफकोर्स मला सगळं आठवतंय आई. तुला आठवतंय का की तू ऑफिसला निघालीस की मी रडायला लागायचो आणि मी इतका रडायचो की मला कळायचंच नाही की मी काय करू. ओके, आणि ती घरी आली,
संध्याकाळी की मला आनंद व्हायचा आणि मी सगळीकडे उड्या मारत फिरायचो आणि मला कळायचं नाही की मी काय करू. तुला माहिती आत्ताही जेव्हा तू घरी असतेस नाही तेव्हा मी सतत आनंदात असतो. आई मला लहानपणी वरण भात भरवायची आणि भरवता भरवता मला काहीतरी गोष्ट सांगायची. आणि त्या प्रत्येक गोष्टीतला जो हिरो असायचा, जे मेन कॅरेक्टर असायचं, त्याला सांगताना ती असं म्हणायची की एका नगरात एक राजकुमार राहत होता, तो तुझ्यासारखाच होता हो. किंवा एका नगरात एक हुशार मुलगा राहत होता, तो तुझ्यासारखाच होता अगदी. आणि मला आठवतंय हा किस्सा, एकदा ती म्हटली होती एका नगरात एक माकड राहत होतं आणि ते तुझ्यासारखंच होतं. मला तितकं वाईट वाटलं, मला वाटलं की ती मला माकड म्हटली आणि मग मी खरबर सगळ्यांना रडत सांगत होतो की आई मला माकड म्हटली, माकड नाही आहे. अशीच माझ्या सोबत राहा, कुठेही जाऊ नकोस. स्वीटू प्लीज, ओम समोर काहीही विचारू नकोस. ओम समोर हा विषय नकोय ना तुम्हाला? ठीक आहे, मी नाही बोलणार. ओम सांग ना, मी तुला काय विचारते कधीपासून. इट्स ओके, इट्स ओके. आता त्याच्याबद्दल विचार नको करूस. ओके मुंबई. हाँ बोल ना. ये जिम के नए इक्विपमेंट्स का कोटेशन है, जरा चेक करो ना प्लीज. हो हो. अरे सॉरी, मैंने आपको डिस्टर्ब तो नहीं किया ना? अरे नाही रे रॉकी, दे बघू. आणि इकडे नाही, आम्ही सहजच बोलत होतो फक्त. मग मी विचारत होते ओमला की शकू मावशींना काही शुगर बीपी असा कुठला त्रास आहे का? नाही ग स्वीटू, अगं फिटनेस आणि डाएटचा बिझनेस असलेली बाई आहे ती, तिला कसला त्रास असेल डायबिटीसचा वगैरे. हो पण स्वीटू मम्मी जी तो इतनी फिट है ना, मैंने आज तक उन्हें बीमार होते हुए देखा ही नहीं है. आणि तिला काही झालं तरी ती आम्हाला सांगत नाही आणि आम्हाला कळायच्या आत ती ते काहीतरी औषधं बनवते, काढे बनवते, पिऊन टाकते आणि ठणठणीत होते. बरोबर आहे, पण अरे तुम ना ज्यादा चिंता करते हो इसलिए शायद वो तुमसे छुपाती होगी. अरे मी लहानपणी जेव्हा घरी यायचो ना आणि मला कळायचं की माझ्या एखाद्या मित्राची आई आजारी पडली, तर मी आईला प्रॉमिस करायला लावायचो की तू कधी आजारी पडू नकोस आयुष्यात आणि नेहमी माझ्या बरोबर राहा. आई सगळं होती माझ्यासाठी लहानपणी, अजूनही आहे. लहानपणी जेव्हा शाळेमध्ये निबंध लिहायचा क्लास असायचा आणि निबंधाची स्पर्धा वगैरे असायची, तर मी तेव्हा आईवर निबंध लिहायचो. विषय कुठला असू दे, हा, पण आईवर निबंध लिहायचो मी. इतर सगळ्यांच्या हिरो सगळ्यांचे वडील असायचे, माझा हिरो माझी आई होती. वाह, कायम. आईने खूप केलंय आमच्यासाठी लहानपणापासून. ती वणवण फिरायची दिवसभर, काम करायची, बिझनेस सांभाळायची. तिने तो बिझनेस सगळा उभा केला आणि हळूहळू तिने आम्हाला फायनान्शियली स्टेबल केलं ना. सो आता मला असं वाटतं की आईने मस्त आयुष्यभर आरामात जगावं, निवांत छान आनंदी राहावं. दॅट्स ऑल. मुंबई, ये बजट देखा ना आपने कोटेशन? अरे हो, येस, ठीक है, ते एकदम मस्त. अरे और आप डोंट वरी, हम सब मिलकर मम्मी जी को खुश रखेंगे. ऑफ कोर्स. मैं चलता हूँ, सॉरी डिस्टर्ब. अरे नाही रे, डिस्टर्ब हाय काय. स्वीटू. तर ओम मावशींना काहीतरी झालंय, बरं वाटत नाहीये. त्या लपवतात, पण तुला आता हे सांगितलं तर तू अपसेट होशील आणि त्यांना नक्की काय झालंय ते मला तरी कुठे माहितीये. जे काही आहे ते साधं सुद्धा नाहीये एवढं कळतंय मला. काहीतरी वादळ येणार आहे रे, मला जाणवतंय, पण त्या काही कळूच देत नाहीयेत. मावशींना काय झालंय हे मला शोधून काढावंच लागणार.